काय बघायचंय तर इनहेरिटन्स बघायचंय बरोबर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे जे 4 फीचर्स आहेत, इम्पॉर्टंट 4 मेजर फीचर्स ओओपीचे किंवा त्याला आपण पिलर्स ऑफ ओओपी म्हणतो. बरोबर. ॲब्स्ट्रॅक्शन, एन्कॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम. बरोबर. त्यातलं आपल्याला जे आज प्रिन्सिपल बघायचा आहे किंवा जो पिलर बघायचा आहे ओओपीचा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा, की जो तुमचा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सपोर्ट करतो, तो आहे तुमचा इनहेरिटन्स. बरोबर. मग इनहेरिटन्स काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं, इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम बाय विच ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास ॲक्वायर्स प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ अदर क्लास. म्हणजेच काय किंवा एक क्लासचा ऑब्जेक्ट हा दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज ॲक्वायर करू शकतो. प्रॉपर्टीज किंवा मेथड्स म्हणू शकतो, फंक्शन्स. बरोबर. जे काय बाबा तुमच्या पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लासचा कन्सेप्ट येतो. बरोबर. चाइल्ड क्लास म्हणजेच डिराइव्हड क्लास आपण त्याला म्हणतो. बरोबर. की ज्याच्यामध्ये पॅरेंट ज्या काय प्रॉपर्टीज आहेत बरोबर किंवा मेथड्स आहेत त्या डिराईव्ह केल्या जातात. आता हे इनहेरिटन्स कशासाठी केलं बरोबर. इनहेरिटन्स कशासाठी केलं जातं तर मी तुम्हाला सांगितलं होतं, इनहेरिटन्सचा बेसिक प्रिन्सिपल वर्किंगचा हा आहे की रियुजेबिलिटी आणि एक्सटेन्स. म्हणजेच टू प्रिन्सिपल्स ऑन विच युअर इनहेरिटन्स मेकॅनिझम वर्क्स इज नथिंग बट रियुजेबिलिटी अँड एक्सटेन्सिबिलिटी. बरोबर. मग रियुजेबिलिटी म्हणजेच काय की बाबा एखादा कोड ऑलरेडी मी लिहिलेला आहे बरोबर, तो कोड मला रियूज करता आला पाहिजे. आय शुड बी एबल टू यूज दॅट कोड. ओके. विदाउट रिरायटिंग दॅट कोड. बरोबर आहे. ते जे काय कोड माझ्याकडे एक्झिस्टिंग कोड असेल तो मला यूज करता आला पाहिजे विदाउट रिरायटिंग दॅट कोड. बरोबर आहे. मग ही फॅसिलिटी आपल्याला इनहेरिटन्स प्रोव्हाइड करतं. एक्सटेन्सिबिलिटी म्हणजेच काय की अगोदर एखादं मॉड्यूल मी लिहिलेलं आहे बरोबर आहे, त्या मॉड्यूलमध्ये काहीतरी फंक्शनॅलिटी आहे आणि आता मी एक नवीन मॉड्यूल डिझाइन करतोय. त्या नवीन मॉड्यूलमध्ये मला जे ऑलरेडी एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी आहे बरोबर, ऑलरेडी जो मी मॉड्यूल लिहिलेला आहे एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीचा तो तर मला पाहिजे, प्लस आणखी नवीन फीचर्स पाहिजेत माझ्या नवीन मॉड्यूलमध्ये. बरोबर. मग ऑलरेडी जो मॉड्यूल माझ्याजवळ अवेलेबल आहे त्यातली फंक्शनॅलिटी मी पुन्हा नवीन मॉड्यूलमध्ये रिराईट न करता फक्त तो मॉड्यूल माझ्या नवीन मॉड्यूलला अटॅच करणार आहे किंवा इंटिग्रेट करणार आहे. आणि माझं जे नवीन मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आहे तेवढीच मी फक्त कोड करणार आहे. तेवढीच फंक्शनॅलिटी मी कोड करणार आहे. मग अशा पद्धतीने जे माझं नवीन मॉड्यूल मी डिझाइन करणार आहे किंवा नवीन मॉड्यूल जे असणार आहे माझं, त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग मॉड्यूल होतं त्याची फंक्शनॅलिटी तर आहेच, प्लस स्वतःची नवीन फंक्शनॅलिटी पण त्याच्यामध्ये आपण कोड केलेली आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं एक्सटेन्सिबिलिटी. म्हणजेच जो नवीन क्लास आहे किंवा जो नवीन मॉड्यूल आहे दॅट इज एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ युअर ओल्ड मॉड्यूल. म्हणजेच तुमचं जे इनहेरिटन्स मेकॅनिझम आहे तो जो काय बाबा ऑलरेडी एक्झिस्टिंग मॉड्यूल होता तो तर आपण यूज केलाच इनहेरिटन्स मेकॅनिझम थ्रू, प्लस नवीन मॉड्यूलमध्ये आपण एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी कोड केली. अशा पद्धतीनं इनहेरिटन्स तुमचं जे वर्क करतं किंवा काम करतं ते 2 मेकॅनिझमवर इनहेरिटन्स काम करतं. ते रियुजेबिलिटी आणि एक्सटेन्सिबिलिटी ह्या 2 मेकॅनिझम किंवा 2 प्रिन्सिपलवर तुमचं इनहेरिटन्स पूर्ण काम करत असतं. मग इनहेरिटन्स आपण का करतो हे आता बघितलं किंवा त्याचा बेसिक प्रिन्सिपल काय आपल्याला माहीत झालं. मग आपल्याला पुढे बघायचं की बाबा टाइप्स ऑफ इनहेरिटन्स कोणकोणते आहेत. जसं की बाबा सी प्लस प्लस मध्ये तुम्ही शिकलात की बाबा इनहेरिटन्सचे वेगवेगळे प्रकार बघितले तुम्ही. सिंगल इनहेरिटन्स असेल, मल्टी लेवल असेल, मल्टिपल असेल, हायरार्चिकल असेल किंवा हायब्रिड इनहेरिटन्स असेल. असे वेगवेगळे प्रकार तुम्ही सी प्लस प्लस मध्ये इनहेरिटन्सचे शिकला. जावामध्ये मात्र 3च प्रकार तुम्हाला सपोर्टेड आहेत इनहेरिटन्सचे. पहिला आहे तो तुमचा सिंगल इनहेरिटन्स, दुसरा आहे तो मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि तिसरा आहे तो हायरार्किकल इनहेरिटन्स किंवा त्यालाच हायरार्चिकल इनहेरिटन्स आपण म्हणूयात. बरोबर. मग असे 3च प्रकार तुमचे जावामध्ये सपोर्टेड आहे. जावाने हायब्रिड इनहेरिटन्स असेल किंवा तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स आहे तो रिमूव्ह केलेला आहे. बरोबर आहे. मल्टिपल इनहेरिटन्स जर तुम्हाला अचीव्ह करायचा असेल तर जावा एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते थ्रू इंटरफेसेस. म्हणजेच इंटरफेसेस थ्रू तुम्ही मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये अचीव्ह करू शकता. पण तुम्हाला क्लासेस थ्रू मल्टिपल इनहेरिटन्सची फंक्शनॅलिटी जावा प्रोव्हाइड करत नाही. मग जावा जे क्लासेस थ्रू तुम्हाला क्लासेस थ्रू जी फंक्शनॅलिटी जावा इनहेरिटन्सची प्रोव्हाइड करते ते फक्त सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स. मग हे महत्वाचं लक्षात ठेवा. मग ठीक आहे, बघूयात आपण. मग बघा इनहेरिटन्स काय. इनहेरिटन्स कॅन बी डिफाइंड ॲज द प्रोसेस वेअर वन क्लास ॲक्वायर्स द प्रॉपर्टीज, मेथड्स अँड फील्ड्स ऑफ अनदर क्लास. जे मी तुम्हाला सांगितलं की इट इज अ प्रोसेस ऑर इट इज अ मेकॅनिझम बाय विच ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास ॲक्वायर्स द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ अनदर क्लास. मग मग बघा की इनहेरिटन्स मेकॅनिझम थ्रू एक क्लास हा दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टीज, मग त्या प्रॉपर्टीज असणार आहेत तुमचे मेथड्स आणि डेटा मेंबर्स किंवा फील्ड्स.
बरोबर. ते काय करणार आहे, अक्वायर करणार आहे किंवा इनहेरिट करणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, जो काही नवीन क्लास आपण एक्झिस्टिंग क्लास पासून तयार करणार आहे, त्या नवीन क्लासला आपण चाइल्ड क्लास म्हणतो आणि जो एक्झिस्टिंग क्लास त्याच्यापासून नवीन क्लास आपण बनवलेला आहे त्याला आपण म्हणतो पॅरेंट क्लास. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये जे काही डेटा मेंबर्स आणि मेथड्स असतील ते चाइल्ड क्लासमध्ये तुमच्या इनहेरिटन्स मेकॅनिझममुळे ऑटोमॅटिकली ऍड केल्या जातील किंवा डिराईव्ह केल्या जातील. बरोबर. म्हणजेच तुमचा जो चाइल्ड क्लास असणार आहे त्याच्यामध्ये पॅरेंट क्लासच्या सगळ्या मेथड्स आणि फील्ड्स तुमच्या ॲज इट इज डिराईव्ह होणार आहेत. प्लस चाइल्डमध्ये ज्या काही तुम्ही एक्स्ट्रा मेथड्स आणि फील्ड्स लिहिणार असतील त्या तुमच्या चाइल्डमध्ये तसेच असतील. म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये जे काय ऑलरेडी एक्झिस्टिंग कोड होता तो ॲज इट इज पॅरेंटमधून डिराईव्ह झालेला आहे आणि प्लस त्याच्या फंक्शनॅलिटी पण आहे. बरोबर. मग बघा, द क्लास विच इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ अदर क्लास इज नोन ॲज सब क्लास. बरोबर. डिराईव्ह किंवा चाइल्ड क्लास. बरोबर. म्हणजे 3 प्रकारचे वर्ड्स वापरू शकता तुम्ही नवीन क्लासला की जो तुम्ही एक्झिस्टिंग क्लास पासून प्रिपेअर करणार आहे. बरोबर. त्या क्लासला म्हटलं तर सब क्लास किंवा डिराइव्हड क्लास किंवा चाइल्ड क्लास म्हटलं जातं. अँड द क्लास हुज प्रॉपर्टीज आर इनहेरिटेड इज नोन ॲज सुपर क्लास. आणि जो काही तुमचा क्लास आणि जो काही तुमचा क्लास असणार आहे ज्याच्यामधून तुम्ही नवीन क्लास डिराईव्ह केलेला आहे त्या ओल्ड क्लासला तुम्ही काय म्हणणार आहे, तर बाबा सुपर क्लास किंवा बेस क्लास त्याला म्हटलं जाईल किंवा पॅरेंट क्लास म्हटलं जाईल. मग इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ओओपी. बरोबर. इनहेरिटन्स हे इम्पॉर्टंट फीचर आहे किंवा आपण त्याला म्हणूयात एक मेजर जे 4 पिलर्स आहेत त्यापैकी एक इम्पॉर्टंट फीचर आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही एखादं एक्झिस्टिंग कोड असेल किंवा एखादं एक्झिस्टिंग मॉड्यूल असेल ते ॲज इट इज रिकोड न करता किंवा रिराईट न करता तुम्ही नवीन मॉड्यूलमध्ये ऍड करू शकता किंवा अटॅच करू शकता आणि त्यातली फंक्शनॅलिटी ॲज इट इज यूज करू शकता. बरोबर. मग इनहेरिटन्स इन जावा बघा, एक एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलंय की व्हेइकल हा क्लास आहे. बरोबर आहे. तो 2 क्लासेसमध्ये ड्राईव्ह केला, मोबाईल्स. बरोबर. आणि मोटर ड्रिव्हन आणि दुसरा आहे पूल्ड व्हेइकल्स. बरोबर. आणि ऑटोमोबाईल हा क्लास पुन्हा डिराईव्ह केलेला आहे कार क्लासमध्ये आणि बस क्लासमध्ये. तसाच पूल्ड व्हेइकल्स हा क्लास पुन्हा डिराईव्ह केलेला आहे कार्ड क्लासमध्ये आणि रिक्षा क्लासमध्ये. तर इनहेरिटन्स मेकॅनिझममुळे काय होणार आहे, व्हेइकल क्लासमध्ये जे काही मेथड्स असतील किंवा जे काही फील्ड्स असतील ते ॲज इट इज ऑटोमोबाईल आणि पूल्ड व्हेइकल्स क्लासमध्ये डिराईव्ह होणार आहेत. बरोबर. ॲज इट इज व्हेइकल्स आणि सॉरी पूल्ड व्हेइकल्स आणि ऑटोमोबाईल्स क्लासमध्ये डिराईव्ह होणार आहेत. आणि ऑटोमोबाईल क्लासमध्ये जे काही डिराईव्ह झालेले मेंबर्स आहेत व्हेइकल क्लासमधून फील्ड्स आणि मेथड्स ते ॲज इट इज कार क्लासमध्ये डिराईव्ह होणार आहेत. प्लस कार क्लासमध्ये ऑटोमोबाईल क्लासचे पण फील्ड्स आणि मेथड्स डिराईव्ह होणार आहेत. प्लस बस क्लासमध्ये पण तुमच्या व्हेइकल क्लासमधले मेथड्स आणि फील्ड्स वाह्या ऑटोमोबाईल क्लास डिराईव्ह होणार आहेत. प्लस बस क्लासमध्ये ऑटोमोबाईल क्लासचे फील्ड्स आणि मेथड्स पण डिराईव्ह होणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं व्हेइकल क्लासमधले जे काही फील्ड्स असतील किंवा मेथड्स असतील ते इनडायरेक्टली कार आणि बस क्लासमध्ये इनहेरिट होणार आहेत ऑटोमोबाईल क्लास थ्रू. का तर ते सगळे फीचर्स व्हेइकल क्लासमधले ऑटोमोबाईल क्लासमध्ये डिराईव्ह झाले होते आणि ऑटोमोबाईल क्लास आपण डिराईव्ह केला आहे कार आणि बस क्लासमध्ये. म्हणजेच कार आणि बस क्लासमध्ये इनडायरेक्टली व्हेइकल क्लासचे फील्ड्स, डेटा मेंबर्स आणि मेथड्स डिराईव्ह होतील आणि डायरेक्टली ऑटोमोबाईल क्लासचे मेथड्स आणि फील्ड्स डिराईव्ह होतील. म्हणजेच कार क्लासमध्ये व्हेइकल क्लासचे फीचर्स प्लस ऑटोमोबाईल क्लासचे फीचर्स तर असतीलच, प्लस कार क्लासमध्ये स्वतःचे एक्स्ट्रा फीचर्स पण असतील. स्वतःचे एक्स्ट्रा फीचर्स पण असतील. अशा पद्धतीनं जो काही व्हेइकल क्लासमध्ये किंवा ऑटोमोबाईल क्लासमध्ये जो आपण कोड लिहिला होता तो ॲज इट इज कार क्लासमध्ये डिराईव्ह झालेला आहे इनहेरिटन्स मेकॅनिझममुळे. आणि इथं आपण म्हणू शकतो की रियूज केला आपण व्हेइकल क्लास आणि ऑटोमोबाईल क्लास रियूज केला. म्हणजेच रियुजेबिलिटी हा कन्सेप्ट इथं प्रूव्ह होतो. आणि कार क्लासमध्ये आपण हे वरून जो कोड आपण रियूज केलेला आहे व्हेइकल क्लासचा आणि ऑटोमोबाईल क्लासचा तो तर ऍड होतोय. प्लस कार क्लासमध्ये आपण कार क्लासचे स्वतःचे फीचर्स जे असतील स्पेसिफिक रिलेटेड टू कार ते ऍड करणार आहे. त्यामुळे कार क्लासची फंक्शनॅलिटी आपण एक्सटेंड करतोय. अशा पद्धतीनं रियुजेबिलिटी आणि एक्सटेन्सिबिलिटी फीचरवर तुमचं इनहेरिटन्स मेकॅनिझम काम करतं. ठीक आहे. मग बघा, मग जावामध्ये इनहेरिटन्स कसा इनहेरिटन्ससाठी कोणता कीवर्ड वापरला जातो किंवा कशा पद्धतीनं आपण एक क्लास दुसऱ्या क्लासमध्ये डिराईव्ह करू शकतो. तर बघा, एक्सटेंड्स कीवर्ड आपल्याला वापरावा लागतो जावामध्ये एक क्लास दुसऱ्या क्लासमध्ये डिराईव्ह करण्यासाठी. तर बघा, एक्सटेंड इज द कीवर्ड यूज टू इनहेरिट द प्रॉपर्टीज ऑफ अ क्लास. फॉलोइंग इज द सिंटॅक्स ऑफ एक्सटेंड कीवर्ड. मग सिंटॅक्स काय बघा, क्लास सुपर क्लास नेम. बरोबर. सुपर क्लास एक टेम्पलेट दिलंय तुम्हाला डिराईव्ह कसा करायचा सुपर क्लास चाइल्ड क्लासमध्ये. मग बघा, एक क्लास सुपर क्लास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये काही कोड आहे. ठीक आहे. काही मेथड्स आणि फील्ड्स असतील. ओके. क्लास सब क्लास नेम. बरोबर. त्याच्यानंतर एक्सटेंड्स कीवर्ड वापरलाय बघा. एक्सटेंड्स कीवर्ड मुळे काय होणार आहे की बाबा जो तुमचा सुपर क्लास असणार आहे बरोबर त्याचे कंटेंट्स काय होणार आहेत
तुमच्या सब क्लासमध्ये डिराईव्ह होणार आहेत. एक्सटेन्स कीवर्ड नंतर आपण सुपर क्लासचं नाव द्यायचंय, की जो क्लास आपल्याला ऍक्च्युअलमध्ये ह्या सब क्लासमध्ये डिराईव्ह करायचा आहे, बरोबर. किंवा जो पॅरेंट क्लास आहे आपल्याला ह्या चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह करायचा आहे, त्याचं नाव आपल्याला एक्सटेन्स कीवर्ड नंतर द्यावं लागणार आहे. मग बघा, क्लास सब extends superclass name. Extends superclass name. This is the syntax how you can derive superclass into subclass or a parent class into child class. Okay. मग बघा, जो पॅरेंट क्लास आहे त्याला सुपर क्लास म्हटलं जातं, जो चाइल्ड क्लास आहे त्याला सब क्लास म्हटलं जातं, बरोबर. मग नेक्स्ट बघा, वाय यूज इनहेरिटन्स इन जावा. मग इनहेरिटन्स काय यूज करायचा, तर बघा पहिला आहे पॉईंट, फॉर मेथड ओव्हररायडिंग सो रन टाइम पॉलिमॉर्फिझम कॅन बी अचिव्ड. मग आपण बघितलं होतं दोन प्रकारचे पॉलिमॉर्फिझम बघितले होते, रन टाइम आणि कंपाईल टाइम. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आपण बघितलं होतं, मेथड ओव्हरलोडिंग असेल किंवा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग असेल, अशा गोष्टी थ्रू आपण सॉरी स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम मेथड ओव्हरलोडिंग थ्रू आपण अचीव्ह करायचो. आणि मेथड ओव्हरलोडिंग असेल तुमचं, किंवा दुसरा आता आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग बघितलं. तसंच जर रन टाइम पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला मेथड ओव्हररायडिंग वापरावं लागतं. मग मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय असतं, सांगितलं होतं मी तुम्हाला, की एकाच क्लासमध्ये सेम नावाच्या मेथड्स असतील, फक्त त्यांना पास केलेले पॅरामीटर्स हे डिफरंट नंबर आणि डिफरंट टाईपचे असतील, बरोबर. आणि त्यांचा रिटर्न टाईप पण डिफरंट असू शकतो. त्यावेळी आपण त्याला म्हणतो मेथड ओव्हरलोडिंग. आणि मेथड ओव्हररायडिंग कधी म्हणतो आपण, तर किंवा रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजेच मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंग कधी म्हणतो आपण, तर ज्यावेळी पॅरेंट क्लासमध्ये म्हणजेच तुमचा सुपर क्लासमध्ये आणि चाइल्ड क्लास म्हणजेच तुमचा सब क्लासमध्ये दोघांच्या मध्येही सेम मेथड्स असतील. सेम मेथड्स बघा, मी म्हणतोय मेथड्स विथ सेम सिग्नेचर, म्हणजेच त्यांना पास केलेले पॅरामीटर्सचे टाइप्स आणि नंबर ऑफ पॅरामीटर्स पण सेम असतील आणि त्यांचा रिटर्न टाइप पण सेम असेल, त्यावेळी त्याला मेथड ओव्हररायडिंग म्हटलं जातं. तर हा फरक थोडासा व्यवस्थित समजून घ्या, मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग हे एका क्लासमध्ये आपण केलं जातं किंवा एका क्लासमध्ये करतो, आणि त्या क्लासमध्ये आपण सेम नावाच्या एकापेक्षा जास्त मेथड्स लिहित असतो, किंवा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग केलं तर एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर्स आपण लिहित असतो क्लासमध्ये, बरोबर. आणि फक्त फरक काय असतो, की एकापेक्षा जास्त मेथड लिहिल्या तर त्यांना पास केलेले पॅरामीटर्स हे डिफरंट नंबर आणि डिफरंट टाईपचे असू शकतात. म्हणजेच पहिल्या मेथडला एकच पॅरामीटर पास केला असेल तर दुसऱ्या मेथडला मे बी दोन, तिसऱ्या मेथडला मे बी तीन पॅरामीटर पास केलेले असतील, किंवा पहिल्या मेथडला सपोज इंटिजर पॅरामीटर असेल, दुसऱ्या मेथडला फ्लोट असू शकतो, किंवा डबल असू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचे आणि वेगवेगळ्या नंबरचे पॅरामीटर आपण मेथडला पास करत असतो. आणि त्यांचं नाव जरी सेम असलं तरी जे पॅरामीटर्स आपण मेथडला पास केलेले आहेत ते डिफरंट नंबर आणि डिफरंट टाईपचे असू शकतात मेथड ओव्हरलोडिंग मध्ये, आणि त्यांचा रिटर्न टाईप हा डिफरंट असू शकतो. पण मेथड ओव्हररायडिंग मध्ये मात्र वेगळं असतं. मेथड ओव्हररायडिंग हे कधी एक्झिस्टन्स मध्ये येतं, तर ज्यावेळी तुमचा सुपर क्लास आणि सब क्लास हे रिलेशनशिप असेल, म्हणजेच इनहेरिटन्स मेकॅनिझम मध्ये तुमचा मेथड ओव्हररायडिंगचा कन्सेप्ट येतो रन टाइम पॉलिमॉर्फिझमचा, ज्याच्यामध्ये जो तुमचा सुपर क्लास आहे किंवा आपण त्याला पॅरेंट क्लास म्हणणार आहे, त्या क्लासमध्ये जी मेथड लिहिली, जशी लिहिली आहे, बरोबर आहे, तशीच मेथड तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह करत असता किंवा लिहित असता, कोड करत असता, ॲज इट इज कोड करत असता. मग त्या मेथडचं नाव सेम असतं, त्याला पास केलेले पॅरामीटर्स सेम असतात, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स असतात, सेम टाईप ऑफ पॅरामीटर्स असतात, रिटर्न टाईप पण मेथडचा सेम असतो. त्याला म्हटलं जातं मेथड ओव्हररायडिंग. आणि मेथड ओव्हररायडिंग थ्रू आपण रन टाइम पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करू शकतो. मग बघा, दुसरा पॉईंट आहे फॉर कोड रियुजेबिलिटी. जसं आतापर्यंत आपण डिस्कस केलं की बाबा इनहेरिटन्सचा मेन प्रिन्सिपल काय आहे, की आपल्याला जो काही कोड आहे तो रियूज करता आला पाहिजे. एखादा मॉड्यूल जे माझ्याकडे ऑलरेडी रेडीमेड आहे ते मला पुन्हा रियूज करता आलं पाहिजे विदाउट रिरायटिंग कोड फॉर दॅट मॉड्यूल, बरोबर आहे. म्हणजेच नवीन मॉड्यूलमध्ये मला बाबा एक्झिस्टिंग मॉड्यूलची फंक्शनॅलिटी पाहिजे असेल तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो, एक्झिस्टिंग मॉड्यूल ॲज इट इज प्लग करू शकतो माझ्या नवीन मॉड्यूलमध्ये, जेणेकरून ते जे एक्झिस्टिंग मॉड्यूल आहे त्याची फंक्शनॅलिटी ॲज मध्ये केली जाईल. रियुजेबिलिटी. ओके. ओके. मग बघा, दिस इज हाऊ कोड रियुजेबिलिटी वर्क्स. त्याच्यानंतर एक्सटेन्सिबिलिटी हे एक महत्त्वाचं फीचर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, जो सब क्लास आहे त्याचे फीचर्स एक्सटेंड करू शकतो, बरोबर. डिराइव्हड क्लास आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जो काय आपला डिराइव्हड क्लास असेल त्याचे फीचर्स एक्सटेंड करू शकतो इनहेरिटन्स मेकॅनिझममुळे. ठीक आहे. मग बघा, टर्म्स यूज्ड इन इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मध्ये ज्या काही टर्म्स वापरल्या जातात त्या कोणत्या आहेत बघा. पहिला, क्लास. A class is a group of objects which have common properties.
इट इज अ टेम्पलेट और ब्लू प्रिंट फ्रॉम विच ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता क्लास काय असतो. क्लास इज नथिंग बट अ युजर डिफाइंड डेटा टाइप विच इज यूज टू क्रिएट नंबर ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट क्लास. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की क्लास हा युजर डिपेंडेंट डेटा टाइप आहे. त्याच्यापासून आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो. आणि क्लास इज नथिंग बट अ टेम्पलेट फॉर क्रिएशन ऑफ ऑब्जेक्ट्स, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. और इट इज अ ब्लू प्रिंट फ्रॉम विच यू कॅन क्रिएट ॲज मेनी ऑब्जेक्ट्स ॲज यू वॉन्ट. बरोबर आहे. आणि जे ऑब्जेक्ट्स आपण क्लासचे क्रिएट करणार आहे त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, तर जे क्लासमध्ये आपण डिफाईन केलेल्या डेटा मेंबर्स असतील किंवा प्रॉपर्टीज असतील, मेथड्स किंवा डेटा मेंबर्स असतील, ते तुमच्या ऑब्जेक्ट्समध्ये असणार आहेत. म्हणजेच ऑब्जेक्ट क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स विच हॅव कॉमन प्रॉपर्टीज. नेक्स्ट बघा, सब क्लास और चाइल्ड क्लास. सब क्लास इज अ क्लास विच इनहेरिट्स अदर क्लास. बरोबर, आत्ताच आपण डिस्कस केलं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डिराइव्ड क्लास, एक्सटेंडेड क्लास और चाइल्ड क्लास. म्हणजे सब क्लासला तुम्ही डिराइव्ड क्लास म्हणू शकता, एक्सटेंडेड क्लास म्हणू शकता किंवा चाइल्ड क्लास म्हणू शकता. त्याच्यानंतर सुपर क्लास आहे किंवा पॅरेंट क्लास. ही टर्म काय तर बघा, सुपर क्लास इज द क्लास फ्रॉम वेअर अ सब क्लास इनहेरिट्स द फीचर्स. बरोबर आहे. म्हणजे सुपर क्लासलाच आपण पॅरेंट क्लास म्हणतो. बरोबर, त्याच्यापासून आपण नवीन क्लास डिराइव्ह करणार आहे. म्हणजे जे फीचर्स आहेत सुपर क्लासमध्ये ते सब क्लासमध्ये आपण इनहेरिट करणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड अ बेस क्लास और अ पॅरेंट क्लास. आणि यालाच काय म्हटलं जातं, बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास पण म्हटलं जातं सुपर क्लासला. मग नेक्स्ट बघा, रियुजेबिलिटी. ॲज द नेम स्पेसिफाईज, reusability is a mechanism which facilitates you to reuse the fields and methods of existing class. बरोबर, when you create a new class. मग रियुजेबिलिटी जसं आता आपण मगाच्यापासून डिस्कस करत आलोय की बाबा ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, एक्झिस्टिंग क्लास आहे त्याच्यामधले जे काही फील्ड्स असतील किंवा मेथड्स असतील ते आपण नवीन क्लासमध्ये यूज करू शकतो विदाउट रिरायटिंग देम इन न्यू क्लास. ओके, you can use the same fields and methods already defined in the previous class. ओके, मग बघा, मेंबर ऍक्सेस अँड इनहेरिटन्स. मग इनहेरिटन्स मध्ये जसं आपण आता डिस्कस करत आलो की बाबा पॅरेंट क्लास असेल किंवा तुमचा सुपर क्लास आहे, त्याच्यामधले कंटेंट्स ऍज इट इज बघा, त्याच्यामधले कंटेंट्स ऍज इट इज चाइल्ड क्लासमध्ये त्याच्यामधले कंटेंट्स ऍज इट इज चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह केले जातील. आतापर्यंत आपण डिस्कस करतो आहोत. पण कोणते कंटेंट, तर ऑदर दॅन प्रायव्हेट कंटेंट. ऑदर दॅन प्रायव्हेट कंटेंट. प्रायव्हेट जसं आपण बघितलं होतं, ऍक्सेस स्पेसिफायर्स बघितले, प्रायव्हेट, त्याच्यानंतर प्रोटेक्टेड, पब्लिक, फ्रेंडली आणि प्रायव्हेट प्रोटेक्टेड असे जे आपण ऍक्सेस स्पेसिफायर्स बघितले होते मला वाटतं मागच्या लेक्चरला बघितलं असेल आपण ऍक्सेस स्पेसिफायर्स. त्यामध्ये जो प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर्स असतील क्लासमध्ये किंवा जे मेंबर्स, डेटा मेंबर्स किंवा मेथड ज्या प्रायव्हेट असतील क्लासमध्ये त्या मात्र तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह होणार नाहीत. म्हणजे पॅरेंट क्लासमधल्या ज्या डेटा मेंबर्स आणि ज्या मेथड्स तुम्ही प्रायव्हेट म्हणून डिफाईन केल्या असतील, बरोबर, त्या मेथड्स तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये डिराईव्ह होणार नाहीत. हे लक्षात ठेवा. का तर प्रायव्हेट आपण बघितलं होतं, प्रायव्हेट इज specific to that class only, that is not accessible outside that class, that can be accessed from class only. ओके, जे पण प्रायव्हेट असेल ते क्लासमधून ऍक्सेस केलं जाईल हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर कसं काम करतो आपण बघितलं होतं की बाबा जे काही क्लासमध्ये प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केलं असेल ते फक्त आणि फक्त त्या क्लासमधून ऍक्सेस होतं. दुसऱ्या कोणत्याही क्लासमधून किंवा बाहेरून प्रायव्हेट डेटा मेंबर्सला ऍक्सेस दिलेला नाहीये किंवा ऍक्सेस करू शकत नाही आपण. त्यामुळेच इनहेरिटन्समध्ये पण जे पॅरेंट क्लासमध्ये आपले जे डेटा मेंबर्स असतील प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केलेले किंवा जे मेथड्स प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केलेले असतील असे डेटा मेंबर्स किंवा मेथड्स तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये ड्राईव्ह होणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. मग बघा, ऑल्दो सब क्लास इन्क्लूड्स ऑल द मेंबर्स ऑफ सुपर क्लास, इट कॅनॉट ऍक्सेस दोज मेंबर्स ऑफ द सुपर क्लास दॅट हॅव बीन डिक्लेअर्ड ॲज अ प्रायव्हेट. बरोबर, अ क्लास मेंबर दॅट हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ प्रायव्हेट विल रिमेन प्रायव्हेट टू इट्स क्लास, जे आपण आता डिस्कस केलं. बरोबर, इट इज नॉट ऍक्सेसिबल बाय एनी कोड आउटसाइड इट्स क्लास इन्क्लुडिंग सब क्लासेस. बरोबर, मग सब क्लासेस मध्ये तो जो काही प्रायव्हेट मेंबर्स असतील ते ऍक्सेस होणार नाहीत, हे त्याचं मिनिंग. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा जावा 3 प्रकारचे इनहेरिटन्स सपोर्ट करतो. पहिला आहे सिंगल इनहेरिटन्स, दुसरा आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि तिसरा आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. मग सिंगल इनहेरिटन्स काय असतो की बाबा पॅरेंट क्लास पासून एकच चाइल्ड क्लास आपण डिराईव्ह करत असतो. म्हणजेच ओनली वन क्लास इज डिराइव्ड फ्रॉम पॅरेंट क्लास, त्यावेळी आपण सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये आपण काय म्हणतो की डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास. इन दॅट केस इट इज कॉल्ड एज मल्टी लेवल इनहेरिटन्स. जसं की बाबा क्लास सी हा डिराइव्ड क्लास आहे, तो डिराइव्ह झालेला आहे क्लास बी पासून आणि क्लास बी हा स्वतः डिराइव्ह झालाय क्लास ए पासून. दिस काइंड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड एज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स काय असतो
की वन क्लास डिराइव्ड इंटू मेनी क्लासेस. बरोबर. जसं की क्लास हे हा डिराईव्ह केलेला आहे क्लास बी आणि क्लास सी मध्ये. त्या केसमध्ये त्याला आपण हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजेच वन टू मेनी रिलेशनशिप आहे ही. बरोबर. हायरार्चिकल इनहेरिटन्स. मग अशा पद्धतीनं सिंगल इनहेरिटन्स आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स आहे. जावा फक्त हे तीनच इनहेरिटन्स सपोर्ट करतो. मल्टिपल आणि हायब्रिड सपोर्ट करत नाही. मल्टिपल इनहेरिटन्स तुम्हाला जर सपोर्ट करायचं असेल जावामध्ये तर इंटरफेसेस थ्रू करू शकता. ते आपण ज्यावेळी इंटरफेसेस बघणार आहे त्यावेळी डिस्कस करूयात. त्याच्यानंतर हायरार्चिकल इनहेरिटन्स आहे. बरोबर. आणि हायब्रिड सपोर्टेड नाहीये. ठीक आहे. मग बघा सिंगल इनहेरिटन्स काय. वेन अ सब क्लास इज डिराइव्ड सिम्पली फ्रॉम इट्स पॅरेंट क्लास देन दिस मेकॅनिझम इज नोन एज सिंगल इनहेरिटन्स. म्हणजेच काय सब क्लास सब क्लास हा डिराईव्ह केला जातो ज्यावेळी एकाच पॅरेंट क्लास पासून, त्यावेळी त्याला म्हटलं तर सिंगल इनहेरिटन्स. इन दिस टाइप देर इज ओनली वन चाइल्ड क्लास अँड वन पॅरेंट क्लास. आणि ह्या केसमध्ये एकच चाइल्ड क्लास असणार आहे आणि एकच पॅरेंट क्लास असणार आहे. मग हे बघा दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये क्लास ए आहे, त्याच्यामध्ये एक मेथड ए लिहिलेली आहे. क्लास बी आहे, त्याच्यामध्ये मेथड ए फ्रॉम क्लास ए डिराईव्ह झालेले आहे, ऑटोमॅटिकली ऍड झालेली आहे क्लास बी मध्ये इनहेरिटन्स मेकॅनिझम मुळे. आणि मेथड बी स्वतःची आहे क्लास बीची. मेथड बी स्वतःची आहे क्लास बीची. म्हणजे तिथे युजेबिलिटी कशी आली, तर बाबा मेथड ए मध्ये जो काय क्लास ए मध्ये जी मेथड ए लिहिली होती ती ऑटोमॅटिकली क्लास बी मध्ये इनहेरिटन्स मुळे आपण रियूज करू शकलो ऑटोमॅटिकली. आणि मेथड बी आपण नवीन ऍड केली, म्हणजे रियुजेबिलिटी अँड एक्सटेन्सिबिलिटी. नेक्स्ट बघा, मग मल्टी लेवल इनहेरिटन्स बघा. वेन अ क्लास इज डिराइव्ड फ्रॉम ऑलरेडी डिराइव्ड क्लास देन दिस मेकॅनिझम इज नोन एज मल्टी लेवल इनहेरिटन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की सब क्लास 2 आहे, तो सब क्लास 1 पासून डिराइव्ह झालेला आहे आणि सब क्लास 1 स्वतः हा सब क्लास सुपर क्लास पासून डिराइव्ह झालेला आहे. त्या केसमध्ये दिस काइंड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड एज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. मग बघा, द डिराइव्ड क्लास इज अ सब क्लास or child class for its parent class and this parent class work as a child class for its just above parent. Multi-level inheritance can go up to any level. बरोबर. मल्टी-लेवल इनहेरिटन्स हा कितीही लेवल पर्यंत जाऊ शकतो, की जसं आता आपल्याकडे लेवल 1 लेवल 2 पर्यंतचा इनहेरिटन्स दिसतो डायग्राम मध्ये, असा कितीही लेवल पर्यंत तुम्ही काय करू शकता, मल्टी लेवल इनहेरिटन्स अचीव करू शकता. मग बघा सुपर क्लास मध्ये मेथड ए आहे, सब क्लास 1 मध्ये ती मेथड डिराइव्ह झाली, मेथड ए फ्रॉम ए इनहेरिटन्स मेकॅनिझम मुळे. आणि सब क्लास 1 मध्ये मेथड बी स्वतःची आहे त्याची स्पेसिफिक. सब क्लास 2 मध्ये बघा मेथड ए ऍड झाली इनहेरिटन्स मुळे, इनडायरेक्टली ऍड झाली सब क्लास 1 मुळे. सब क्लास 1 मध्ये ती सुपर क्लास मधून डिराइव्ह झाली होती आणि सब क्लास 1 मुळे इनडायरेक्टली ती सब क्लास 2 मध्ये अवेलेबल आहे आपल्याला. मेथड ए फ्रॉम ए डिराइव्ह झालेले आहे आणि मेथड बी फ्रॉम बी म्हणजे सब क्लास 1 पासून, आणि मेथड ए सुपर क्लास पासून डिराइव्ह झालेली. आणि सब क्लास 2 ची मेथड सी स्वतःची मेथड आहे. ठीक आहे. मग हायरार्चिकल इनहेरिटन्स काय असतं बघा. इन हायरार्चिकल इनहेरिटन्स वन क्लास इज एक्सटेंडेड बाय मेनी सब क्लासेस. जसं की बाबा क्लास ए आहे बरोबर, आणि तो डिराइव्ह केलेला क्लास बी आणि सी मध्ये. म्हणजेच वन क्लास इज एक्सटेंडेड इन टू मेनी सब क्लासेस, त्यावेळी त्याला म्हटलं जातं हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि ही वन टू मेनी रिलेशनशिप आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. इट इज वन टू मेनी रिलेशनशिप्स. मग बघा मेनी प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स कॅन बी टास्क्ड into hierarchy where certain features of one level are shared by many others below the level. बरोबर. म्हणजे मेनी प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स कॅन बी टास्क, म्हणजे डिझाईन करू शकतो आपण हायरार्चिकल इनहेरिटन्सच्या फॉर्म मध्ये, की ज्याच्या थ्रू आपण मल्टिपल डिराइव्ड क्लासेस तयार करू शकतो एकाच पॅरेंट क्लास पासून. क्लिअर आहे का. मग बघा सिंगल इनहेरिटन्स बघा. बघा म्हणजे मगाशी बघितलं आपण, वेन अ सब क्लास इज डिराइव्ड simply from its parent class then this mechanism is known as a single inheritance. बरोबर. आणि ह्या केसमध्ये एकच पॅरेंट आणि एकच सब क्लास असतो बरोबर, किंवा एकच सुपर क्लास आणि एक सब क्लास असतो. इन दिस टाइप देर इज ओनली वन चाइल्ड क्लास अँड वन पॅरेंट क्लास. बरोबर. एकच चाइल्ड आणि एकच पॅरेंट असतो जसं आपण बघितलं. क्लास ए त्याच्यामध्ये मेथड ए आहे, क्लास बी त्याच्यामध्ये स्वतःची मेथड बी आहे, पण मेथड ए इनहेरिटन्स मुळे काय झालेलं आहे क्लास बी मध्ये ऍड झालेले आहे किंवा डिराइव्ह झालेले आहे. ठीक आहे. मग बघा एक्सटेंड्स कीवर्ड वापरतो आपण, मग त्याचा सिंटॅक्स बघा. क्लास सुपर क्लास नेम बरोबर, त्याच्यानंतर क्लास सब क्लास नेम एक्सटेंड्स सुपर क्लास नेम बरोबर. मग बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम दिलेला आहे बघा. इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार बरोबर, पॅकेज
इम्पोर्ट केलेलं आहे. करायची गरज आहे का हो? ब्लँक पॅकेज नाही, बाय डिफॉल्ट ते इम्प्लिमेंट असतं, इम्पोर्टेड असतं. ठीक आहे. क्लास स्पियर, स्पियर नावाचा क्लास लिहिलेला आहे. बरोबर आहे. जो आपण एक्सटेंड करणार आहे क्लास हेमिस्पियर मध्ये. ठीक आहे. मग स्पियर क्लासमध्ये बघा मी दोन डेटा मेंबर्स घेतलेत, इंटिजर आर रेडियस आणि फ्लोट पाय आहे. पायची व्हॅल्यू का तर आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं स्पियरचा आणि त्याचा फॉर्म्युला आहे 4πr² / 3 हा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग दोन डेटा मेंबर्स लिहिलेले आहेत क्लास स्पियर मध्ये मी, इंटिजर आर आणि फ्लोट पाय. बरोबर. मग स्पियर कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे बघा, सगळ्यांनी कोड व्यवस्थित बघा. स्पियर हा मी कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इंटिजर आर आणि फ्लोट पाय हे दोन व्हॅल्यूज मी त्या कन्स्ट्रक्टरला पास केल्यात आणि त्या व्हॅल्यूज मी कशाला सेट केल्यात तर बघा दिस डॉट आर इक्वल्स टू आर आणि दिस डॉट पाय इक्वल्स टू पाय. म्हणजेच ऑब्जेक्ट आपण इनिशियलाइज केलेला आहे. ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणं म्हणजे काय की बाबा जे डेटा मेंबर्स आहेत त्यांना इनिशियल व्हॅल्यूज असाइन करणं. मग हा जो आर आहे तो ऑब्जेक्ट 4 ला आपण असाइन केलेला आहे आणि हा जो पाय जो डेटा लोकल व्हेरिएबल आहे किंवा आर्ग्युमेंट जो पास केलेला आहे स्पियर कन्स्ट्रक्टरला तो आपण दिस डॉट पाय ऑब्जेक्टच्या पायला सेट केलेला आहे त्याचा व्हॅल्यू. बरोबर. हा आहे तुमचा सुपर क्लास कन्स्ट्रक्टर. का तर हा स्पियर आहे तुमचा सुपर क्लास. हा आपण डिराईव्ह करणार आहे सब क्लास हेमिस्पियर मध्ये. बरोबर. मग बघूयात. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फंक्शन लिहिलेलं आहे व्हॉइड व्हॉल्यूम. व्हॉइड व्हॉल्यूम नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. मग बघा त्याच्यामध्ये फ्लोट व्ही इक्वल्स टू 4πr², 4 इंटू पाय इंटू आर इंटू आर हे कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि त्याला डिवायडेड बाय 3 केलेलं आहे. फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम स्पियरचं कॅल्क्युलेट करण्याचा. तो जो काही रिझल्ट येणार आहे तो फ्लोट मध्ये येणार आहे व्ही मध्ये. बरोबर. आणि तो फक्त आपण डिस्प्ले केलाय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज प्लस व्ही. बरोबर. त्याच्यानंतर क्लास हेमिस्पियर लिहिलेला आहे. तो एक्सटेंड करतोय आपण. क्लास हेमिस्पियर एक्सटेंड्स स्पियर. बरोबर. क्लास हेमिस्पियर एक्सटेंड स्पियर हा जो स्पियर क्लास आहे तो सुपर क्लास आहे. त्याच्यापासून हेमिस्पियर क्लास हा आपण डिराईव्ह केलेला क्लास आहे किंवा चाइल्ड क्लास आहे किंवा सब क्लास आहे. बरोबर आहे. मग तो करण्यासाठी आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरलाय बघा. एक्सटेंड्स कीवर्ड वापरला हा महत्वाचा आहे. बरोबर. when you are deriving super class into subclass or deriving parent class into child class, the keyword that you are using is extends. बरं. ठीक आहे. हा विचारला जाऊ शकेल क्वेश्चन तुम्हाला. त्याच्यानंतर इंटिजर ए हा एक व्हेरिएबल मी हेमिस्पियर क्लासमध्ये डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे हेमिस्पियर. कोणता कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे हेमिस्पियर. त्याला व्हॅल्यूज पास केल्यात इंटिजर आर, त्याच्यानंतर फ्लोट पाय आणि इंटिजर ए. आता बघा त्याच्यानंतर मी सुपर हा कीवर्ड वापरलेला आहे. त्याला व्हॅल्यूज पास केल्यात आर कॉमा पाय. बरोबर. आर कॉमा पाय ह्या व्हॅल्यू पास केल्यात. आता आर आणि पाय ह्या व्हॅल्यू कुठल्या येतो तर ह्या आर्ग्युमेंट पास केले आहेत. हेमिस्पियर कन्स्ट्रक्टरला 3 आर्ग्युमेंट पास केले आहेत. इंटिजर आर, फ्लोट पाय आणि इंटिजर ए. त्यातला जो आर आणि पाय हा जो आर्ग्युमेंट आहे बरोबर तो आपण सुपर कीवर्डला पास केलेला आहे आणि ब्रॅकेट्समध्ये पास केलेला आहे. ह्या काय करतो हा तुमचा जो सुपर क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे तो कॉल करतो. सुपर क्लासमध्ये लिहिलेला कन्स्ट्रक्टर कॉल करतो आणि हे तुमचं पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे. हे तुमचं पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे तुमच्या चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये. चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये तुमचं पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे सुपर. बरोबर. त्यावेळी तो काय करेल तुमचा हा जो लिहिलेला कन्स्ट्रक्टर आहे सुपर क्लास मधला जो कन्स्ट्रक्टर आहे तो कॉल करेल आणि आर आणि पायच्या ज्या व्हॅल्यू आपण पास केल्यात त्या स्पियरच्या आर आणि पायला सेट केल्या जातील. स्पियरच्या आर आणि पायला सेट केल्या जातील. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? बघा सुपर कीवर्ड कशासाठी लिहिलेला आहे हा मी आय वॉन्ट टू कॉल सुपर क्लास कन्स्ट्रक्टर. I want to call super class constructor. That's why I am using this super keyword and I am passing values that needs to be provided to super class constructor. R आणि पायच्या व्हॅल्यू मी पास केलेले आहेत. हा ऑटोमॅटिकली काय करेल स्पियर हा कन्स्ट्रक्टर इन्व्होक करेल आणि त्याच्यामध्ये आर आणि पायच्या व्हॅल्यूज कॉपी केल्या जातात. सुपरला ज्या आर आणि पायच्या व्हॅल्यू पास केल्यात त्या आणि त्या सेट केल्या जातील दिस डॉट आर आणि दिस डॉट पाय. ओके. क्लिअर आहे. त्याच्यानंतर दिस डॉट ए इज इक्वल टू ए. बरोबर आहे. म्हणजेच हा जो ए आहे तो ऑब्जेक्टच्या एला आपण सेट केलेला आहे. त्याची व्हॅल्यू सेट केलेली आहे. अशा पद्धतीने बघा चाइल्ड क्लास मधला कन्स्ट्रक्टर बघा मी काय म्हणतोय चाइल्ड क्लास मधला कन्स्ट्रक्टर सुपर क्लास मधल्या कन्स्ट्रक्टरला कॉल करतो. बरोबर आहे. सपोज तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये
कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नाही आणि सुपर क्लासमध्ये पण कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नाही. तर मी सांगितलं होतं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्स असतात, बरोबर. म्हणजेच वेन यू आर नॉट प्रोव्हाइडिंग एनी कन्स्ट्रक्टर, कंपायलर विल प्रोव्हाइड यू वन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, बरोबर आहे. मग चाइल्ड क्लासमध्ये पण एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड केला जाईल सुपर क्लासमध्ये पण. आणि जो चाइल्ड क्लास मधला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तो पहिल्यांदा सुपर क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल केला आणि त्याच्यानंतर मग चाइल्ड क्लास मधला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल. तेच आपण इथं केलेलं आहे. फक्त आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय यूज न करता आपण स्वतः कन्स्ट्रक्टर लिहिलेले आहेत, ते कन्स्ट्रक्टर आपण कॉल केलेत. मग ते त्यात सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की बाबा चाइल्ड क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे पहिला ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट चाइल्ड क्लासचा क्रिएट करणार आहे त्यावेळी. पण आपण सुपर क्लासमध्ये पण एक कन्स्ट्रक्टर लिहिलं आहे. मग चाइल्ड क्लासमध्ये ज्यावेळी कन्स्ट्रक्टर इन्व्होक होईल चाइल्ड क्लासमधला, त्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिलं सुपर क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल करणं गरजेचं आहे. सुपर क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सुपर कीवर्ड वापरलेला आहे, सुपर आर कॉमा पाय, बरोबर. हा पहिला काय करेल, वरचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करेल. म्हणजे सुपर क्लास फर्स्ट विल बी इनिशियलाइज युजिंग सुपर क्लास कन्स्ट्रक्टर. आणि सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करून झाल्यानंतर मग पुढचे स्टेटमेंट जे लिहिले ते तुम्ही एक्झिक्यूट कराल. आणि सुपर हे पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे तुमचं, बरोबर. पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे तुमच्या चाइल्ड क्लास कन्स्ट्रक्टर मधलं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चाइल्ड क्लासचे डेटा मेंबर्स इनिशियलाइज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चाइल्ड क्लास मधले डेटा मेंबर्स इनिशियलाइज करू शकता, जसं दिस डॉट ए इज इक्वल टू ए म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉइड व्हॉल्यूम नावाचं एक फंक्शन लिहिलेलं आहे, बरोबर. आता हे फंक्शन बघा, हे फंक्शन कुठल्या क्लासमध्ये आहे, हेमिस्फिअर क्लासमध्ये. आणि सेम फंक्शन, सेम नावाचं फंक्शन मी लिहिलेलं आहे स्पिअर क्लासमध्ये. वाईड व्हॉल्यूम, रिटर्न टाईप पण वेगळा नाही, नाव पण सेम आहे. आणि त्यांना दोघांना पण एक पण पॅरामीटर पास केलेलं नाही, दोघांना पण एक पण पॅरामीटर मी पास केलेलं नाही. म्हणजेच ह्याला म्हटलं तर मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंग का, तर चाइल्ड क्लासमध्ये पण माझ्या सेम फंक्शन आहे नावाचं आणि डिराइव्हड क्लासमध्ये पण, सॉरी, सुपर क्लासमध्ये पण माझ्या सेम फंक्शन आहे नावाचं, वॉइड व्हॉल्यूम, बरोबर. आणि त्यांना पास केलेले पॅरामीटर्स पण आता एकही नाही, त्यामुळे सेम आहे. त्याचा रिटर्न टाईप पण सेम आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे इथे मेथड ओव्हररायडिंग तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल की बाबा सुपर क्लासमध्ये पण सेम नावाचं फंक्शन आणि चाइल्ड क्लासमध्ये पण सेम नावाचं फंक्शन विथ सेम रिटर्न टाईप आणि सेम नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, बरोबर. मग इथं बघा आतमध्ये आता पुन्हा मी सुपर डॉट व्हॉल्यूम म्हटलंय. सुपर कशासाठी कीवर्ड वापरलाय, सुपर हा रेफर करतो तुमच्या सुपर क्लासला. कुणाला रेफर करतो, सुपर क्लासला. किंवा पॅरेंट क्लासला रेफर करतो. कुणाला रेफर करतो, पॅरेंट क्लासला. सुपर डॉट व्हॉल्यूम म्हटलंय मी इथं आतमध्ये. सुपर डॉट व्हॉल्यूम म्हणजे तो हे व्हॉल्यूम फंक्शन कॉल करेल, कुठलं, स्पिअरचं. म्हणजे तुमच्या सुपर क्लासचं व्हॉल्यूम फंक्शन कॉल केलं जाईल. सुपर क्लासचं व्हॉल्यूम फंक्शन कॉल केलं जाईल. सुपर डॉट व्हॉल्यूम म्हटले मी एक्सप्लिसिटली. म्हणजेच एक्सप्लिसिटली मला जर मेथड ओव्हरराईड केल्या असतील, बघा मी काय म्हणतो, मेथड ओव्हरराईड केल्या असतील आणि जर एक्सप्लिसिटली मला सुपर क्लासचं व्हर्जन मेथडचं कॉल करायचं असेल, सुपर क्लासचं मेथडचं व्हर्जन कॉल करायचं असेल, तर मला सुपर कीवर्ड वापरावा लागेल, सुपर डॉट व्हॉल्यूम. सुपर डॉट व्हॉल्यूम हा काय करेल, हे फंक्शन कॉल करेल. आणि याच्या आतमध्ये जो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आहे तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि डिस्प्ले केला जाईल. त्याच्यानंतर खाली बघा मी काय म्हटलंय, ह्याच्यामध्ये आता मला हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा कोड लिहिलाय, फ्लोट व्ही हा व्हेरिएबल घेतलाय, ए इंटू पाय इंटू आर म्हणजेच फॉर्म्युला काय झाला, ए इंटू पाय इंटू आर क्यूब आणि ह्याला डिवायडेड बाय 3 केलेलं आहे, डिवायडेड बाय 3 केलेलं आहे. ओके. आणि तो प्रिंट केलाय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर प्लस प्लस व्ही. ओके. आता तिसरा एक क्लास लिहिला आहे बघा मी, तिसरा एक क्लास लिहिला. आता हे दोन क्लास झाले माझे लिहून, क्लास स्पियर आणि तो डिराईव्ह केला क्लास हेमिस्फिअर मध्ये, बरोबर. त्या क्लासमध्ये आपण एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे स्पियर क्लासमध्ये, तो आपण चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टर मधून कॉल केला सुपर कीवर्ड यूज करून. बघा इथं सुपर कीवर्ड यूज करून चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टर म्हणजेच हेमिस्फिअरच्या कन्स्ट्रक्टर मधून कॉल केलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ही मेथड आपण ओव्हरराईड केलेली आहे, दोन्ही क्लासमध्ये सेम मेथड आहे. म्हणजेच पॅरेंट क्लास मधली मेथड आपण चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड केली आहे आणि त्या ओव्हरराईड केलेल्या मेथड मधून आपण सुपर कीवर्ड वापरून आणि मेथड नेम वापरून आपण सुपर क्लासच्या मेथडचं व्हर्जन कॉल केलेलं आहे. म्हणजे हा जो व्हॉल्यूम कॉल केला जाईल तो सुपर क्लास मधला युजिंग सुपर. आणि त्याच्यानंतर आपण जे हेमिस्फिअरचं जे व्हर्जन आहे व्हॉल्यूमचं, त्याच्यामध्ये पुन्हा आपण हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याचा डिस्प्ले करण्यासाठीचं फंक्शन लिहिलं. त्याच्यानंतर तिसरा क्लास लिहिलेला आहे क्लास व्हॉल्यूम. बघा त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेले आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. त्याला आर्ग्युमेंट पास केले स्ट्रिंग args, बरोबर. स्ट्रिंग आर्ग पास केलेला आहे, बरोबर. आता इथं बघा मी ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा क्रिएट करतोय, बघा हेमिस्फिअर एच.
इक्वल्स टू न्यू हेमिस्फियर. मी ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचा क्रिएट करतो? चाइल्ड क्लासचा क्रिएट करतोय. चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय हेमिस्फियरचा. आणि त्याला मी 3 पॅरामीटर पास केले. काय काय व्हॅल्यू पास केलं? 12, 3.14 एफ आणि 2. मग ही 12 कुठं कॉपी होईल? हा काय करेल? हेमिस्फियर एच इज इक्वल टू न्यू हेमिस्फियर हा तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करेल ऑटोमॅटिकली? तर चाइल्ड क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल करेल. म्हणजेच कुठे येईल कंट्रोल? हेमिस्फियर कन्स्ट्रक्टर बसेल. त्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू किती होणार आहे? 12. फ्लोट पाय ची व्हॅल्यू 3.14 एफ आणि ए ची व्हॅल्यू 2 कॉपी केल्या जातील. त्याच्यानंतर सुपर. सुपर हा कीवर्ड वापरून मी सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर पास केला. त्याला आर आणि पायची व्हॅल्यू पास केली. आर आणि पायची व्हॅल्यू किती आहे? 12 आणि 3.1 एफ. ती कुठं कॉपी होईल? ह्या कन्स्ट्रक्टरला जाईल. म्हणजेच 12 आणि 3.14 एफ ह्या पाय मध्ये येईल आणि आर मध्ये 12 येईल. आणि त्या व्हॅल्यूज तुमच्या स्पियरच्या रेडियसला आणि पायला सेट केल्या जातील. ओके ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हा कुठं झाला? तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यामुळे हेमिस्फियरचा. आणि त्याच्यानंतर पुन्हा एची व्हॅल्यू म्हणजेच हेमिस्फियर मधल्या एची व्हॅल्यू सेट केली जाईल. अशा पद्धतीने हे एक स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. बघा, एकच स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. तो तुमचा चाइल्ड क्लास मधला कन्स्ट्रक्टर पण इन्व्होक करतोय आणि तुमचा पॅरेंट क्लास मधला कन्स्ट्रक्टर पण इन्व्होक करतोय. बरोबर आहे. म्हणजेच पॅरेंटचा पण ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट केला जातोय आणि चाइल्डचा पण ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट केला जातोय. किंवा पॅरेंटचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला जातोय पहिला आणि त्याच्यानंतर चाइल्डचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला जातोय. कशामुळे? एका स्टेटमेंटमुळे, जिथं आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय का? नाही केलेला. बरोबर. त्याच्यानंतर एच डॉट व्हॉल्यूम म्हटलंय मी. एच डॉट व्हॉल्यूम. बरोबर. हा काय करेल? हा व्हॉल्यूम फंक्शन कॉल करेल. कुठलं व्हॉल्यूम फंक्शन कॉल केलं जाईल? पॅरेंट क्लास मधलं की चाइल्ड क्लास मधलं? तर हा ऑब्जेक्ट कुणाला पॉईंट करतोय? हा रेफरन्स व्हेरिएबल एच कुठल्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय? तर हेमिस्फियर ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. कुठल्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय? हेमिस्फियर ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. बरोबर. म्हणजेच हिपवर जो ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे तो हेमिस्फियर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे, की जो तुमचा असणार आहे ऍक्च्युअल मध्ये डिराइव्हड क्लास. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. आणि हा एच रेफरन्स व्हेरिएबल हा डिराइव्हड क्लासला पॉईंट करतोय. त्यामुळे जे व्हॉल्यूम फंक्शन कॉल केलं जाणार आहे ते तुमच्या डिराइव्हड क्लासमधलं कॉल केलं जाणार आहे. का? तर एच पॉईंट कुणाला करतोय? डिराइव्हड क्लासला पॉईंट करतोय. मग त्या केसमध्ये व्हॉल्यूम फंक्शन तुमच्या डिराइव्हड क्लासमधलं कॉल केलं जाईल. आणि त्या डिराइव्हड क्लासच्या व्हॉल्यूम फंक्शन मध्ये आपण पुन्हा सुपर डॉट व्हॉल्यूम म्हटलंय. बघा, सुपर डॉट व्हॉल्यूम तो काय करेल? तुमचं स्पियर मधलं व्हॉल्यूम फंक्शन म्हणजेच सुपर क्लास मधलं व्हॉल्यूम फंक्शन कॉल करेल. त्याच्यामध्ये हा रिझल्ट कम्प्युट केला जाईल आणि व्हॉल्यूम स्पियरचं पहिलं डिस्प्ले केलं जाईल. बरोबर. त्याच्यानंतर कंट्रोल पुन्हा इथे येईल नेक्स्ट स्टेटमेंटला व्हॉल्यूम फंक्शन मधल्या चाइल्ड क्लास मधल्या. आणि इथं पुन्हा तुमच्या हेमिस्फियरचं व्हॉल्यूम कम्प्युट केलं जाईल आणि ते डिस्प्ले केलं जाईल. त्यामुळे आउटपुट काय दिसतंय बघा? व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 602.88 आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू 3617.28. क्लिअर आहे का? येस, क्लिअर आहे का? हा कोड क्लिअर आहे का? कोड क्लिअर आहे का सांगा? ओके. मग मला एक सांगा, हेमिस्फियर क्लासमध्ये व्हॉल्यूम फंक्शन्स किती असतील? किती असतील? हेमिस्फियर क्लासमध्ये व्हॉल्यूम फंक्शन्स किती असतील? येस, हेमिस्फियर क्लासमध्ये व्हॉल्यूम फंक्शन्स किती असतील? 2 असतील. 2. एक स्पियर क्लास मधून व्हॉल्यूम फंक्शन डिराईव्ह झालेलं आणि एक हेमिस्फियर क्लासचं स्वतःच व्हॉल्यूम फंक्शन. बरोबर. आणि ते आपण ओव्हरराईड केलेले आहेत. ओव्हरराईड केलेले आहेत म्हणजे सेम आपण पॅरेंट क्लासमध्ये लिहिलेलं आहे आणि सेम आपण चाइल्ड क्लासमध्ये लिहिलेलं आहे. मग पॅरेंट क्लास मधला आपण कशाने रेफर करणार? तर सुपर कीवर्डनी. तर कशाने रेफर करणार आपण? सुपर कीवर्डनी. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये पण सेम फंक्शन लिहिलेलं असेल आणि चाइल्ड क्लासमध्ये पण सेम फंक्शन लिहिलेलं असेल तर चाइल्ड क्लास आणि सुपर क्लास मधलं ह्याच्यामधलं चाइल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास मधलं फंक्शन सेग्रिगेट करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरू शकता. सुपर थ्रू तुम्ही पॅरेंट क्लासचं फंक्शन रेफर करू शकता किंवा ऍक्सेस करू शकता. बरोबर. ओके. सेम वे हेमिस्फियर क्लासमध्ये किती डेटा मेंबर्स ऍक्सेस झालेले असतील किंवा किती डेटा मेंबर्स असतील? तर 3. इंटिजर आर, फ्लोट पाय आणि इंटिजर ए त्याचा स्वतःचा. हे फ्लोट आर आणि फ्लोट पाय काय ऍड झाले असतील? तर इनहेरिटन्समुळे ऍड झालेले असतील. काय ऍड झालेले असतील? इनहेरिटन्समुळे ऍड झालेले असतील. ओके. सपोज मी प्रायव्हेट इंटिजर आणि प्रायव्हेट इंट आर आणि प्रायव्हेट फ्लोट पाय म्हटलं असतं तर मात्र हेमिस्फियर क्लासमध्ये फक्त स्वतःचा एकच मेंबर असता. प्रायव्हेट आर आणि प्रायव्हेट फ्लोट
सॉरी, प्रायव्हेट इंटिजर आर आणि प्रायव्हेट फ्लोट पाय मात्र डिराईव्ह झाले नसते. का तर ते प्रायव्हेट आहेत. ते प्रायव्हेट आहेत, त्यामुळे ते डिराईव्ह झाले नसते. पण आता ते काय आहेत, बाय डिफॉल्ट फ्रेंडली ऍक्सेस स्पेसिफायर असतो, आपण बघितलं होतं. आणि जे काही फ्रेंडली असेल ते थ्रू आउट पॅकेज ऍक्सेस आहे. मग क्लासेस, सब क्लासेस सगळ्यामध्ये त्याचा ऍक्सेस असतो. आणि आता जे आपण ऍक्सेस स्पेसिफायर वापरलेला नाही, त्यामुळे तो फ्रेंडली आहे. त्यामुळे इंटिजर आर, तसंच फ्लोट पाय आणि इंटिजर हे मी स्पिअर क्लासमध्ये तुमच्या डिराईव्ह झालेले असतील. स्वतःचा ए आहे त्याचा, आणि आर आणि पाय हे स्पिअर क्लासमधून डिराईव्ह झाले असतील.